नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर सविस्तर विश्लेषण करणार आहोत ज्याने भारताचा इतिहास कायमचा बदलून टाकला. 18व्या शतकातील मराठा साम्राज्याच्या वैभवशाली आणि नाट्यमय वातावरणात आपण जाणार आहोत. हा असा काळ होता जेव्हा लढाया केवळ तलवारीच्या आणि मनगटाच्या जोरावर नाही तर अत्यंत कुशाग्र बुद्धिमत्तेच्या जोरावर जिंकल्या गेल्या. आजच्या या माहितीपूर्ण आढाव्यात आपण श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचे अतुलनीय लष्करी नेतृत्व आणि त्यांची विजयी युद्धनीती उलगडणार आहोत. चला तर मग थेट मुद्द्यावर येऊया. विचार करा, सलग 41 लढाया आणि पराभव 0, अजिबात नाही. इतिहासात अशी नोंद अत्यंत दुर्मिळ आहे. मग या अजिंक्य मराठा योद्ध्याच्या यशाचे खरे रहस्य काय होते? हे केवळ अफाट सैन्यबळ होतं की त्यामागे आणखी काही होतं? आज आपण पुराव्यांच्या आधारे त्यांच्या अचूक नियोजनाची आणि बाजीरावांच्या विजयाची गुपिते समोर आणणार आहोत. तर श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या ऐतिहासिक ओळखीपासून सुरुवात करूया. तुम्ही त्यांची ती पारंपरिक मराठा वेशभूषा आणि डोक्यावरील ती रुबाबदार पगडी पाहिलीच असेल, पण त्याहून महत्वाचा होता तो चेहऱ्यावरील अढळ आत्मविश्वास. ऐतिहासिक नोंदींनुसार त्यांचं व्यक्तिमत्व इतकं प्रभावी होतं की नुसत्या त्यांच्या अस्तित्वानेच सैन्यात एक वेगळीच ऊर्जा संचारत असे. यातूनच त्यांच्या अफाट नेतृत्वाची आणि अधिकाराची जाणीव आपल्याला होते. आता एक लक्षात घ्या, बाजीरावांचे यश हे केवळ प्रत्यक्ष रणांगणापुरतं मर्यादित नव्हतं. त्यांचं खरं कौशल्य त्यांच्या तंबूतील सखोल विचारमंथनात, त्या वास्तवादी धोरणात्मक विचारसरणीत दडलेलं होतं. प्रत्यक्ष युद्धभूमीवर उतरण्यापूर्वीच कागदावरील नकाशांवर आणि अचूक नियोजनात ते नेहमी लढाई जिंकलेले असायचे. आता वळूया त्यांच्या सर्वात मोठ्या ताकदीकडे, मराठा घोडदळाचे वेगवान शौर्य. दख्खनचा तो खडबडीत आणि डोंगराळ भाग थोडा डोळ्यांसमोर आणा. या अत्यंत कठीण भूभागातून मराठा घोडदळ अक्षरशः वाऱ्याच्या वेगाने दौडत असे. बाजीरावांच्या यशाचा हा सर्वात मोठा पाया होता. मराठा घोडदळाची वेगवान रणनीती इतकी अचूक होती ना की शत्रूला सावध होण्याची किंवा प्रत्युत्तर देण्याची साधी संधी मिळत नसे. जेव्हा क्षितिजावर वाऱ्यावर डौलाने फडकणारे ते भगवे ध्वज दिसायचे तेव्हा भल्या भल्या शत्रूंच्या छातीत भरभर वाढायची. हे ध्वज फक्त एक प्रतीक नव्हते, तर ते मराठा सैन्याच्या झंझावाती आणि अतिशय जलद आक्रमणाचे थेट संकेत होते. हे त्यांच्या अढळ आत्मविश्वासाचे आणि मराठा घोडदळाच्या ऐतिहासिक शौर्याचे उत्तम उदाहरण आहे. आणि यात सर्वात थक्क करणारी गोष्ट सांगू, आजच्यासारखे GPS किंवा दळणवळणाची कोणतीही आधुनिक साधने त्या काळात नव्हती. 0 आधुनिक तंत्रज्ञान. तरीही केवळ मानवी बुद्धिमत्ता, प्राण्यांची चपळता आणि निसर्गाची भक्कम साथ यावर त्यांनी ही